नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष कोदे साईदीप ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत करत आहे। आज मराठी व्याकरणामध्ये एक टॉपिक बघणार आहे, नाम। नाम म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला नाउन असे म्हणतात। नाम हा प्रकार 1ली ते 7वी पर्यंत मंथन, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक घटक आहे। आता बघा, नामामध्ये आपण सुरुवातीला काय बघूयात तर नामाची व्याख्या बघूयात। नाम म्हणजे काय हे समजणं महत्वाचं आहे। नाम म्हणजे कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य, सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात। आता याच्यामध्ये दृश्य म्हणजे काय, कोणतीही जी गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसते त्याला दृश्य असे म्हणतात। आणि अदृश्य म्हणजे काय तर जी गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसत नाही परंतु ती जाणवते। आता याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर हवा। उदाहरणार्थ काय आहे, हवा। हवा आपल्याला डोळ्याने दिसते का तर नाही, परंतु त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, म्हणजेच काय झालं अदृश्य। आता सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात। म्हणजेच बघा, कोणतेही दृश्य किंवा अदृश्य, सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात। आता याच्यामध्ये नामाचे प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम। आता सामान्य नाम बघा, एखाद्या समूहाला दिलेले नाव म्हणजे काय आहे तर सामान्य नाम आहे। आता याच्यामध्ये मी उदाहरण दिलेलं आहे, कुत्रा, मुलगा, शहर इत्यादी। आता बघा, कुत्रा हा शब्द उल्लेख केल्यानंतर कोणताही एक कुत्रा आपल्या डोळ्यासमोर येतो का तर नाही, आपल्या डोळ्यासमोर येतो का नाही। मुलगा हा उल्लेख केला तर कोणताही एक मुलगा तुमच्या डोळ्यासमोर येतो का नाही येत, कारण तो तुमच्या वर्गातला, तुमच्या कॉलनीतला किंवा तुमच्या घरातलाही असू शकतो। डोळ्यासमोर अनेक मुले आपल्या डोळ्यासमोर येतात। तसंच तिसरं उदाहरण दिलेलं आहे बघा, शहर म्हटलं तर कोणतंही एक शहर आपल्या डोळ्यासमोर येत नाही किंवा कोणतंही एक स्पेसिफिक शहर आपल्या डोळ्यासमोर येत नाही। म्हणजेच काय तर याला एखाद्या गोष्टीच्या समूहाला जे नाव दिलेले जाते त्याला काय म्हणतात तर ते सामान्य नाम असे म्हणतात। आता त्याच्यातीलच दुसरं बघणार आहे विशेष नाम। विशेष नाम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा विशेष उल्लेख केला जातो त्यास काय म्हणतात, विशेष नाम म्हणतात। आता इथे बघा, मोती, राजू, मुंबई हे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला। मोती म्हटलं की एखाद्या कुत्र्याचं नाव येतं तुमच्या डोळ्यासमोर, तो डायरेक्ट कुत्रा, तो स्पेसिफिक कुत्रा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो। त्यानंतर दुसरं नाव दिलेलं आहे राजू। राजू म्हटलं की अनेक मुले तुमच्या डोळ्यासमोर उभे राहत नाहीत, जो कोणता राजू असेल तुमच्या कॉलनीतला, वर्गातला जो कोणता मुलगा असेल तो तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो। त्यानंतर तिसरं उदाहरण दिलेलं आहे मुंबई। तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे, मुंबई शहर म्हटलं की ते तुमच्या डोळ्यासमोर, मुंबई हे शहर डोळ्यासमोर उभं राहतं। पुणे, कोलकाता इतर शहरे डोळ्यासमोर तुमच्या येणार नाहीत। म्हणजेच काय, त्याचा उल्लेख हा विशेष नामाने उल्लेख केलेला आहे। म्हणजे ज्या नावाचा उल्लेख केल्यानंतर स्पेसिफिक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते त्याला काय म्हणतात तर ते विशेष नाम असे म्हणतात। आता याच्यामध्येच फरक बघा, सामान्य नामामध्ये काय, एखाद्या समूहाचा उल्लेख केलेला असतो, म्हणजे कुत्रा, मुलगा, शहर, मुली म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर अनेक मुली येतात, ते काय झालं सामान्य नाम झालं। आणि राणी किंवा सीमा असा उल्लेख केला तर ते काय झालं, एखादी स्पेसिफिक मुलगी तुमच्या डोळ्यासमोर येईल त्याला काय म्हणतात, विशेष नाम असे म्हणतात। याच्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करायचं नाही। तिसरं बघणार आहे भाववाचक नाम। आता याच्यामध्ये बघा, उदाहरण दिलेले आहे, राग, शौर्य, मृत्यू, तसेच आनंद, दुःख इत्यादी। आता ह्या भावना आहेत, मी व्याख्येमध्ये जे म्हटलं तुम्हाला की अदृश्य, या कशा आहेत, अदृश्य आहेत परंतु त्या जाणवतात। एखाद्याला किंवा तुम्हाला दुःख झालं तर ते जाणवतं, बरोबर। त्यानंतर शौर्य, एखाद्याने शौर्य दाखवलं, मृत्यू झाला तो जाणवतं, पण आनंद झाला, दुःख झाला ते जाणवतं। म्हणजेच काय झालं तर राग, शौर्य, मृत्यू, दुःख, आनंद ह्या भावना आहेत, त्या दिसत नाहीत परंतु त्या काय होतात, जाणवतात। आता याच्यानंतर सामान्य नामाचे उपप्रकार आपण 2 बघणार आहे, पदार्थवाचक व समूहवाचक। कोणते, पदार्थवाचक व समूहवाचक।
पदार्थवाचक मध्ये उदाहरण दिलेले आहे साखर, तूप, दूध इत्यादी। आता याची व्याख्या तुम्हाला सांगायची झाली तर जे पदार्थ लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजता येतात त्याला पदार्थवाचक असे म्हणतात, पदार्थवाचक नाम असे म्हणतात। आणि समूह म्हणजे काय? वर्ग, सैन्य, कळप। आता बघा, वर्ग म्हणजे तुमच्या वर्गात असणारे सर्व मुलं व मुली यांना काय म्हणतात? वर्ग म्हणतात। सैन्य, सैन्य म्हणजे एखादा सैनिक तुमच्या डोळ्यासमोर येत नसून सैन्य म्हणजे अनेक सैन्यांचा एकत्र गट। कळप, कळप म्हणजे काय? तर कळप म्हणजे अनेक मेंढ्या एकत्र येतात त्यास काय? कळप असे म्हणतात। आता बघा, नामाचे सर्व प्रकार याच्यामध्ये मी सांगितलेले आहे। अजून पूर्ण उत्तमरित्या मी याचा आणखी एक टॉपिक आणणार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण प्रश्न उत्तरासहित सोडवून तुम्हाला मी देणार आहे। आता मी एक शेवटच्या मिनिटात क्लिअर करतो, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम। नामाचे प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम। सामान्य नाम म्हणजे काय? कुत्रा। समूहाला, एखाद्या गोष्टीच्या समूहाला काय म्हणतात? सामान्य नाम म्हणतात। एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचा उल्लेख केला जातो त्यास काय म्हणतात? विशेष नाम म्हणतात। आणि भाववाचक नाम कशाला म्हणतात? ज्या भावना व्यक्त केल्या जातात, ज्या अदृश्य असतात त्याला भाववाचक नाम म्हणतात। पदार्थवाचक, सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत, पदार्थवाचक नाम, समूहवाचक नाम। पदार्थवाचक म्हणजे काय? साखर, तूप, दूध, दही। जे पदार्थ लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजता येतात त्यास काय म्हणतात? पदार्थवाचक नाम असे म्हणतात। आणि समूहवाचक म्हणजे काय? तर वर्ग, सैन्य, कळप इत्यादींना समूह म्हणजे अनेक गोष्टींचा किंवा अनेक लोकांचा समूह असतो त्यास काय म्हणतात? समूहवाचक नाम असे म्हणतात। तर मला असं वाटतं की तुम्हाला नाम हा प्रकार कळाला असेल। माझा व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर दिलेला आहे, त्याच्यावरती मला व्हॉट्सअप करा। तुमचे काही अडचणी असतील तर सोडवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन। तसेच मंथन, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप इत्यादी स्पर्धा परीक्षांचा व्हिडिओ बघण्यासाठी साईदीप ट्युटोरियल्स या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ आता आणणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। तसेच तुमच्या वर्गामध्ये मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा किंवा हा चॅनल सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ सोप्या पद्धतीने जे मी व्हिडिओ बनवणार आहे ते पोहोचण्यास मदत होईल। धन्यवाद।